भारतीय संस्कृतीमध्ये वनस्पती, वेली, पानं, फुलं यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक वनस्पतीमध्ये औषधी गुणधर्म असतात. सणांच्या निमित्तानं विशिष्ट वनस्पतींच्या पानांचा वापर केला जातो. त्यालाही शास्त्रीय आधार आहे. गुढीला कडुलिंबाची डहाळी बांधली जाते. वसंत ऋतूच्या सुरुवातीला होणाऱ्या हवामान बदलात कडुलिंब रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असल्यानं गुढीपाडव्या दिवशी कडुलिंब, गूळ, खोबरे यांची चटणी करून तिचं सेवन केलं जातं. ही एक आरोग्यदायी आणि आध्यात्मिक परंपरा आहे. मराठी वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याकडे पाहिलं जातं. या दिवशी गुढी उभारताना चाफ्याच्या फुलांची माळ, साखरेची माळ आणि कडुलिंबाची डहाळी लावली जाते. गुढीपाडव्याच्या निमित्तानं कडुलिंबाचं महत्त्व समजावं हाच त्यामागचा मूळ उद्देश आहे. कडुलिंब हे भारतीय उपखंडातील अत्यंत औषधी आणि गुणकारी सदाहरित झाड आहे. त्याला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कडुलिंबाची पानं, फळं, साल आणि मुळं यात बॅक्टेरियाविरुद्ध गुणधर्म असतात. त्वचेचे आजार, मधुमेह नियंत्रण आणि शरीराचा दाह कमी करण्यास कडुलिंबाची मदत होते. गुढीपाडव्या दिवशी पानं, गूळ, ओवा, खोबरं आणि हरभरा डाळ यांचं मिश्रण करून खाण्याची प्रथा आहे. हे मिश्रण आरोग्यासाठी गुणकारी असून जीवनातील सुखदुःखाचा समतोल राखण्याची शिकवण देतं. उन्हाळ्याची दाहकता सुरू झाल्यानंतर कडुलिंबाच्या पानांचं सेवन व्हावं यासाठी गुढीला कडुलिंबाची डहाळी लावतात. कडुलिंबाची पानं वातशामक आहेत, तर त्याच्या खोडाची आणि मुळाची साल रक्तस्राव थांबवण्यासाठी उपयोगी पडते. शिवाय त्वचेचे रोग, आतड्यातील जंत, मधुमेह यासाठी कडुलिंबाचा चांगला परिणाम होतो. कडुलिंबाच्या काड्या दात घासण्यासाठीच म्हणजेच मौखिक आरोग्यासाठी उपयोगी आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरातील वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कडुलिंब महत्त्वाचा आहे.